वसई विरारमध्ये बवियाचे माजी नगरसेवक सीताराम गुप्तांशी संबंधित 13 ठिकाणी ईडीची छापेमारी। सीताराम गुप्तांवर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल। अकोल्यातील 4 ते 5 सराफा दुकानांवर आयकर विभागाची धाड। नागपूर आणि संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांकडून धाडसत्र। भूषण गवई 52वे सरन्यायाधीश। राष्ट्रपती मुर्मूंच्या उपस्थितीत भूषण गवईंचा शपथविधी सोहळा। मेट्रो 9च्या पहिल्या टप्प्याची आज चाचणी। मीरा भाईंदर आणि ठाण्यातील सर्वाधिक परिवहनाला नवी दिशा मिळणार। क्रिकेटर रोहित शर्मानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। फडणवीसांनंतर रोहित शर्मा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात भेट। सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ। सोनं 97,644 रुपये प्रति तोळा, तर चांदीचा दर 1,940,000 सोलापूरच्या माळशिरसमध्ये गारपीट। रायगड जिल्ह्यात अवकाळीमुळे भात पीक पाण्यात गेल्यानं आर्थिक नुकसान, तर धाराशिवच्या उमरग्यात वीज पडून घोड्याचा मृत्यू। मुंबईत अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस। पुढील 2 दिवसही मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज।